जो जॉबचा प्रश्न येतो जॉब, ठीक आहे, नीट लक्ष नाही का? तुमचं मन काय सांगतं की मला किती वेळ द्यायला पाहिजे? 8 तास. किती? 8. ओके, 8. सर या नवीन लोकांना बोलू द्या ना, आपण लोक बोलूया, चालेल? बघा किती दिवस काय ते आपण असं बोलूया, किती पॉईंट बोलूया, चालेल? बोला बोला, किती तास? 8 तास. 4 तास देऊ शकतो का आपण? आपल्या म्हणत काय येतं, किती तास द्यायला पाहिजे? 8 तास. बरोबर 8 तास आहे, बरोबर? किती दिवस आठवड्यातले? 26 दिवस. 6 दिवस. 6 दिवस ना? एक साप्ताहिक. म्हणजे महिन्यात किती झाले? 24 दिवस. किती झाले? 24 दिवस. ओके, ठीक आहे. एवढं केल्यानंतर मी एक नोकरीमध्ये 8 तास द्यायला तयार आहे, 25 दिवस काम करायला तयार आहे, तरी माझी महिन्याची अपेक्षा काय? 2 लाख 15-20 हजार आहे ना? म्हणजे वर्षाला किती झाले? 2 ते 20 लाख. बरोबर आहे ना? हॅलो, एवढंच कमवतो की ना आपण? मग 2-5 लाख कमवतोय, त्याच्यातनं वाचवणार किती वर्षाला? 2 लाख कमवत असतील किती वाचणार? 50,000. आणि 5 लाख कमवत असतील तर 2.5 लाख, बरोबर? मग 50,000 वाचवत करोडपती कधी बनणार? 100 वर्ष झालं तरी होत नाही. हॅलो, बरोबर आहे की चुकीचं आहे? बरोबर आहे ना? अशी कुठली कंपनी जिथे तुम्ही 15 वर्ष काम केल्यानंतर तुमचा मालक एक दिवशी सकाळी बोलला की बाबा मी बघितलं तू इमानदारीत काम करतोय, उद्यापासून या कंपनीचा मालक तू. असं होणार का? या आशेवर तो बोललाय ना? बरोबर आहे? आता बिझनेस बद्दल जेव्हा विचार करतात त्या बिझनेस बद्दल काय विचार करतात? किती वेळ द्यायला लागणार? मायलाचं नाही म्हणत आहे, दुसरा कुठलाही बिझनेस, ट्रेडिशनल तुम्ही एखादा बिझनेस करायचं म्हटलं तर किती वेळ द्यायची तयारी असते तुमची मनाची? किती? 12 तास. 8 ते 12 तास. अरे वा, एवढी झाली, बरोबर. किती दिवस महिन्यातले? 30 दिवस. ऐकलं नीट, बरोबर. 2 दिवस, 30 दिवस. का 30 दिवस का? स्वतःचा बिझनेस स्वतःचा आहे. अच्छा, अजून काय? कस्टमर बोलायला तो धंदा चलेगा, जितकं जास्त वेळ देणार तितकं पैसा. हे सगळं कळतंय ना? लक्ष ठेवा, लक्षात ठेवा. तुम्हीच बोललाय. बरोबर आहे? आता एवढा एखादा बिझनेस करताय, 31 दिवस द्यायला तयार आहे, 12 तास काम करायला तयार आहे, तरी त्या धंद्यात तुमच्या अपेक्षा काय? किती पैसे मिळणार? 20-25 लाख मिळणार का त्याच्यात? जास्त किती मिळणार? महिन्याला ना? वर्षाला एवढं याच्या पलीकडे मिळणार का? नाही. मग त्याच्यात वाचवणार कधी? 50,000 ते 5 लाख करोडपती कधी बनणार? कुठल्या बिझनेस मध्ये बनणार का? बनणार. हॅलो, बरोबर. इथपर्यंत कळलं तुम्हाला? इथपर्यंत आलं? आता मला आहे ना मायलेजचा जेव्हा विचार येतो ना, हॅलो, तेव्हा मला तुम्हाला विचारायचं, पण तुम्ही असं समजा की आता माझं कोर्ट सुरू झालं, त्या कोर्टामध्ये एक विटनेस बॉक्स असतो, माहिती आहे तुम्हाला? तुम्हाला काय बोलायचं असेल त्याच्यामध्ये येऊन बोलायचं, आणि मग तिथे येताना पहिले काय करता? शपथ घेतात. काय बोलता? आई शपथ. काय टीका शपथ? ते बोले थोडं बोललं नाही ना? तेवढं नाही दिसत वाटलं. किती लोक आयुष्यात घेणार? 4 फक्त खरं बोलायचं, 4 गोष्टी खरं बोलायचं, त्याच्यानंतर आयुष्यभर खोटं बोला. काय बोला शपथ बोलला, ठीक आहे? खरं आयुष्यभर मागे बसतो सर, मायलेज सर करताय की नाही करत? काय झालं? खरं सांगायचं आयुष्यभर तुमचं मन काय सांगतं? मायलेज मध्ये मी किती वेळ दिला पाहिजे? दिला पाहिजे नाही, देता येत नाही. देता का कुठल्या नाही? हा, मागच्या दिवशी काल किती काम केलं? काहीच नाही. 7 तास केलं, महिन्याच केलं, दुसरं काय काम नाही का? हा, मग करत. अच्छा, बाहेरची जॉब आहे काय? मार्केटमध्ये जॉब आहे? बोलता तुम्ही? कोर्टाचं मागचं पुढे काम हे आहे हो, पुढचंच नाही.
अहो सकाळपासून आमचे क्लार्क लोक एवढे बिझी की मोबाईल बघता येतो त्यांना. काय बघायला मिळतं का आपल्याला? कुठं काम करतोय? अच्छा, स्टेबलवर अजूनच काम हो. उसके लिए खूप काम आहे. तुम्हाला कसं काय तुमचं तुम्हाला माहिती नाही. एनिवे परवा काम केलं मी त्याला. बरं तुमचं पण काय सांगतो? हा 2 तास. हा माणूस खरं बोलला, खरं बोलला की नाही? तुमच्या मनात बोलला की नाही? काही सांगा की तुम्ही कोणा तिथे हात वरती केलेला मॅडम? हा मॅडम, तुमचं मन काय सांगतं? बायलॅक्चर मध्ये मला किती वेळ द्यायला पाहिजे कसं देता का तुम्ही? देता कुठल्या राहिल्या? कधी जॉईन झालं? आठवडापूर्वी. मागच्या आठवड्यामध्ये रोज काम केलं. कोण आहे तुमच्या आपल्या? काय पण भेटलं तुम्हाला सोडवलं काय? काम कसं मॅडम तुम्ही सांगा मला, तुम्ही पण सांगा तुमचं मन काय सांगतं? सांगा मन. इथे आपण मनाच्या गोष्टी बसू गेल्या मगाशी. नोकरी वेळेला पण काय सांगतं? 8 तास. शेवटचा प्रश्न, कोण हिंमत दाखवणार मला शेवटच्या प्रश्नाला उत्तर देणार? बोला. आवाज नाही आहे का पाहिजे? सांगून भेटा का? आपण म्हणून बोलेगा साहेब बोलो तुम्ही शिकायला तयार नाही. द्यायला तयार आहे. 25 दिवस काम करायला तयार आहे. करोडपती कोणाला 30-70 वर्ष लागणारे माहिती आहे. पण नोकरीमध्ये तिथे डोकं फोडणार. कुठल्या मार्केटमध्ये धंद्यामध्ये 10 वर्षात करोडपती बनणार नाही. तिथे तुमची मनाची तयारी आहे 12 तास काम करायची, 31 दिवस काम करायची. तिथे तुम्ही बोलला तो धंदा कोणाचा आहे? आणि इथे जेव्हा मायनसचा विषय येतो तेव्हा किती दिवस किती तास काम करायला पाहिजे? 2 तास. का? तुमचा बिझनेस नाहीये तो. मला असं वाटतं हा विचार करून तुम्ही आयुष्यात करोडपती बनणार, सक्सेसफुल होणार. उद्या नाही झालं तर कोणाला दोष देणार तुम्ही? तुम्हाला मान नाही बकरा पाहिजे नाही तो बकरा म्हणजे आम्हाला कंपनी नाही तर आमच्या आपलाही नाही विचार आहे. प्रॉब्लेम कुठे समजला? कुठे प्रॉब्लेम आहे? काय करायचं? चेंज करायचं की नाही करायचं? कुठे चेंज करायचं? इकडे खाली चेंज करू का मी? एक काम करतो इकडे चेंज करतो. बघा इकडे 8 तास दिल्यानंतर नोकरीमध्ये 25 दिवस दिल्यानंतर 30-70 तास करू शकतात. इथे 12 तास दिल्यानंतर 31 दिवस दिल्यानंतर 20 ते 30 तास वर्ष लागतं. बरोबर? इथे मी 1-2 तास देतोय, महिन्याला 4 ते 8 दिवस काम करतोय. तर मला वाटतं इथे करोडपती म्हणायला 300 ते 500 वर्ष लागले. बरोबर की चुकीचं आहे? अरे ट्रेनिंग संपली इथे. तुम्ही एकदम बरोबर आहात. खूप चुकीचं आहे. मीच वेळ आहे तो 8 तास 12 तास काम करतो. एकदम हुशार आहात. तिकडे आपण म्हणतो काय माहितीये का? हे तुमचं मायनसचं काय चिल्लर हो. कुठे इथे वेळ घालवणार? आता परिस्थिती कशी माहिती का? 2 काम आहेत. एक आहे नोकरी धंदा आणि दुसरा आहे मायनस. ठीक आहे? म्हणजे ही परिस्थिती कशी माहिती एका हातामध्ये 10 रुपयाच्या नोटानं बंडल दिलंय आणि दुसऱ्या हातामध्ये 500 रुपयाच्या नोटानं बंडल आहे. असं बंडल हातात धरून आहे. हल्ली चिप काय करतात ते धक्का मारला नोटा खाली पडल्या. पडतंय तुम्हाला? कुठल्या नोटा उचलणार? काय उचलणार? तुमची परिस्थिती कशी माहिती का? 500 पडले ना राहू 10 रुपये उचलतात. 10 रुपये उचलून 500ची नोट बनवायची. किती वेळ वापरला? 50 वेळा. कंपनीला काय म्हणा बोलणार ना? तुमच्या नोकरीमध्ये होते ना 30 वर्ष काम करून जे पैसे मिळणार हे की तुम्हाला 3 वर्षात मिळणार असेल तर पैसा तुमच्याकडे काम करेल की नाही करेल? हॅलो, तुम्हाला हार्डवर्क करायचं ना स्मार्टवर्क करायचं? तुम्ही चॉईस केलं ना हार्डवर्क करायचं. आम्ही तुम्हाला शिकवतो स्मार्टवर्क करायचं. तुम्ही 500 रुपये जिथे मिळतात एका प्लॅन मध्ये तिथे 1 तास द्यायला तयार नाहीये. तुम्ही 10 रुपये उचलण्यामध्ये बिझी आहात. कधी बनणार करोडपती? ऍक्टिव्ह इन्कम येते. कळते का तुम्हाला? हो. आज मी काम नाही करत आहे. माझ्यासाठी हजारो नाही लाखो लोक काम करतात. ते काम हार्डवर्क आहे का तुमचं काम स्मार्टवर्क आहे? तर तुमच्यासाठी किती लोक काम करतात? तुमच्या घरात पैसे यावे, तुमची स्वप्न पूर्ण व्हावे म्हणून.
हॅलो, माझ्या घरात पैसा येईल, माझ्या घरात स्वप्न येईल, ह्याच्यासाठी हजारो लोक काम करतात. पण ते माझं काम हार्डवर्क आहे आणि तुमचं काम स्मार्ट वर्क आहे, बरोबर ना? मग काय आहे? तुमचं काम आणि आमचं काम आयुष्यभर हार्डवर्क करायचं, आमच्या घरात स्मार्ट वर्क करायचं. तेच तर सांगतो ना कधी बसून. लक्षात येते? तुम्ही चॉईस करताय, लक्षात ठेवा. तुम्ही ठरवताय माझा वेळ कुठे दिला पाहिजे. माझ्या लाईफस्टाईल मध्ये दिलं पाहिजे, कुठे दिलं पाहिजे. मी म्हणत नाही 8 तास द्या, 12 तास द्या, 4 तास तर देऊ शकता, देऊ शकता. किती लोक 4 तास द्यायला तयार आहे? हो सर, एका फोटो काढा. अच्छा, आठवड्यातले किती दिवस? रोज नका द्या. 4 दिवस तुमच्या बायका पोरांना द्या. सांगा, रोज 4 तास 25 दिवस किती लोक द्यायला तयार आहे? मी तुम्हाला मंत्र देणार. बाकीचे जे लोक हात वरती नाही करत, साहेब फोटो काढतायत, लगेच पकडतील म्हणून इसमें दम नहीं, फिगर बाय लोगों का धंधा है, वही लोग पैसा कमाते हैं यार. बाकी लोग तो ऐसे सोचते रहते हैं. एनालिसिस वेरी गुड. त्यांनी हात वरती केला, त्यांच्याकडे एक दोन कार्य चूक समजली अशा विचार